नमस्कार. तुम्ही पाहत आहात किंग मेकर्स न्यूज. रात्री ऑपरेशन ऑल आउट. पोलीस प्रशासन पूर्ण ॲक्शन मोडमध्ये आलं असून दुकानं बंद, रस्ते सुनसान आणि चौकात पोलीस तैनात. गेल्या काही दिवसांपासून जालन्यात मर्डर, हत्या आणि वाढती गुन्हेगारी यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. याच पार्श्वभूमीवर आज रात्री जालना पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. विनाकारण रात्री घराबाहेर फिरणारे, भाईगिरी करणारे टवाळखोर, संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्ती यांच्यावर थेट कारवाई करण्यात आली. शहरातील प्रमुख रस्त्यांवर नाकाबंदी, वाहनांची झाडाझडती आणि प्रत्येक संशयास्पद व्यक्तीची कसून चौकशी सुरू आहे. अनेक दुचाकी, चारचाकी वाहनं थांबवून कागदपत्रांची तपासणी करण्यात आली, तर काही जणांना थेट पोलिसी हिसका देखील दाखवण्यात आला. या अचानक झालेल्या पोलीस कारवाईमुळे अवैध धंदे चालवणारे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक चांगलेच कोमात गेले आहेत. विशेष म्हणजे ही कारवाई केवळ आदेशापुरती मर्यादित न राहता स्वतः वरिष्ठ अधिकारी रस्त्यावर उतरले आहेत. एसपी अजय कुमार बन्सल, ॲडिशनल एसपी आयुष नोपानी, डीवायएसपी अनंत कुलकर्णी मध्यरात्रीपर्यंत शहरात गस्त घालताना दिसून आले. पोलिसांचा स्पष्ट इशारा आहे, जालन्यात कायदा हातात घेणाऱ्यांना अजिबात माफी नाही. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अशा प्रकारची कठोर कारवाई पुढील काही दिवस देखील सुरू राहणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे जालना शहरात गुन्हेगारांमध्ये दहशत आणि सामान्य नागरिकांना दिलासा असं चित्र पाहायला मिळत आहे. किंग मेकर्स न्यूज, जालना. सोबत रहा सत्य आणि वेगवान बातम्यांसाठी. नमस्कार. तुम्ही पाहत आहात की ऑल आउट ऑपरेशन घेतला होता आपण. त्यामध्ये सगळे जे रेकॉर्डचे आरोपी होते त्यांना चेक करणे आणि आरमॅक मध्ये सुटलेले आरोपी आणि एमपीडीए मध्ये सुटलेले आरोपी यांना आपण डिटेन करून त्यांची चौकशी करण्याचा एक मोहीम होता. तर प्रत्येक पोलीस स्टेशनचा स्टाफ, डीवायएसपी, एलसीबीची टीम, हे सगळे लोक आता फिरले रोडवर आणि सगळे आस्थापना बंद केला आपण. आणि जे काही असे तुकारी लोक फिरत आहे त्यांना आपण थोडा व्यवस्थित केला आणि सगळे रेकॉर्डचे आरोपी चेक करणे आमच्या सुरू. आणि नागरिकांना आव्हान आहे की पोलीस त्यांनी ऍक्टिव्ह आहे आणि सगळे क्राईम हाताळण्यामध्ये पोलीस सक्षम आहे. आणि असे जे रेकॉर्डचे आरोपी आता बाहेर येऊन काही घटना करत आहे तर त्यांच्यावर वचक ठेवण्यासाठी पोलिसांचा हा मोहीम आहे आणि सतत सुरू आहे.